या संदर्भात उगावचे काही शेतकरी आपल्या सोबत आहे, त्यांचे ओके, तर आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत. आपण काय म्हणणार आहे, काय तुमचं काय म्हणतात, काय धोरण असणार? मी राष्ट्रीय किसान करणी सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष मधुकरप्पा ढोमसे बोलतोय. गेल्या आठवड्याभरापासून राज्यामध्ये मुसळ आमच्या उगाव, खेडे, शिवडी, सोनाळे, नांदुर्डी या भागामध्ये ढगफुटी स्वरूप पाऊस झालेला आहे. अतोनात नुकसान या ठिकाणी झालं. तांबाटे, मका, सोयाबीन, द्राक्ष आणि डाळिंब सर्व पिकाचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे. तरी सरकारने हा ओला दुष्काळ जाहीर केलेला पाहिजे आणि संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी केली पाहिजे. नाहीतर शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही. तरी आम्ही उद्या 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या, महात्मा गांधी म्हणजे अहिंसेचे प्रतीक आणि शांततेचे प्रतीक, त्यांच्या पुण्य जयंती निमित्ताने आम्ही पाण्यामध्ये विंता नदीमध्ये पाण्यामध्ये जलसमाधी घेणार आहोत. तरी शासनाने लवकरात लवकर GR जाहीर करून कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. या संदर्भात तुम्ही पंचनाम्यासाठी शासकीय अधिकारी आले होते? शासकीय अधिकारी आले होते, पंचनामे केले, परंतु द्राक्षाचे पंचनामे केले नाही आणि काही पंचनामे केले, काही नाही केले. तरी संपूर्ण 100% पंचनामे केले पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पंचनामे करून नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे, काहींनी विमा काढलेला नाही. तरी सरसकट अनुदान या ठिकाणी नुकसान भरपाईचं दिलं पाहिजे असं मी या ठिकाणी मानतो. ओके. आणि सकाळचा जो कार्यक्रम असणार आहे तुमचा, ते कधी असणार? सकाळी 10 वाजता आमचा तो कार्यक्रम राहणार आहे. आम्ही जलसमाधी. तुम्ही आता या माध्यमातून आपल्या जे काही आजूबाजूचे गाव आहे त्यांना तुम्ही आव्हान कसं करणार की उद्याचा जो कार्यक्रम आहे 2 तारखेला तो उगाव पुरता मर्यादित नसून उगाव, खेडे, शिवडी, खडकमाळेगाव, वनजगाव परिसराबरोबरच संपूर्ण निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मी आवाहन केलेलं आहे की उद्याच्या आमच्या या उगावच्या कार्यक्रमाला तुम्ही समर्थन द्यावं, साथ द्यावी. आत्ताच मधुआप्पांनी सांगितल्याप्रमाणे 6 मे पासून आपल्या परिसरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामुळे आतूनात कांदा असेल, टमाटा असेल, मका असेल, सोयाबीन असेल, वेगवेगळे पिके असेल. याचबरोबर आता सध्या जे पाऊस पडला, या पावसाने खऱ्या अर्थाने द्राक्ष पिकाचे एवढे आतोनात नुकसान झालेलं आहे. त्याची माती, खतं, तिचं जे नियोजन असतं तर याला फलधारणा झाली पाहिजे, ते सगळं कोलमडलेलं आहे. त्याच्यामधून अक्षरशः कमराईवरनं पाणी द्राक्ष बागेमधून वाहिल्यामुळं, त्याच्या मुळ्या सडून गेल्यामुळं द्राक्ष बागाचा पूर्ण चित्र वायाला गेलेला आहे. परंतु शासन दरबारी द्राक्ष बागाचे पंचनामे केले जात नाही. ही खरी शोकांतिका आहे. आणि खऱ्या अर्थाने द्राक्ष बागायतदार अडचणीत आलेला आहे. द्राक्ष बागायतदाराच्या शेतकऱ्याचे म्हणजे द्राक्ष बागाचे पंचनामे झाले पाहिजे आणि द्राक्ष बागेला विशेष पॅकेज जाहीर करून त्यांना पुन्हा उभारी कशी मिळेल याच्याकडे खऱ्या अर्थाने शासनाने लक्ष दिलं पाहिजे. शासनाबरोबरच लोकप्रतिनिधी असतील, खासदार असतील, आमदार असतील, हे कुठेही या बाबतीमध्ये बोलताना दिसत नाही. खऱ्या अर्थाने आम्ही शेतकरी लोक त्या शासन दरबारी ज्यांनी प्रश्न मांडायला पाहिजे, शेतकरी आज जो हवालदिल झालेला आहे त्यांच्या बांधावर आमदार साहेब आलेले नाही, खासदार आलेले नाही, लोकप्रतिनिधी आलेले नाही. ही खरी शोकांतिका आहे. आमचा रोज त्यांच्यावर देखील आहे. त्यांनी शासन दरबारी खरा हा प्रश्न मांडून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे, पण हा होत नाही. म्हणून उद्याचा कार्यक्रम आम्ही उगावकरांच्या वतीने जाहीर केलेला आहे आणि या कार्यक्रमाला निफाड तालुक्यातील सर्व शेतकरी आम्हाला साथ देतील. आम्ही स्वतःचं जीवन एवढं उद्ध्वस्त करायला तयार झालो म्हणजे आम्हाला जगण्याची इच्छा राहील. एवढं नुकसान झालं तरी शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे आमचं कोणावर रोष नाही, आम्हालाच आमचं जीवन नको आहे. म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे की आम्ही आमच्या जीवनाशी जातोय. फक्त तुम्हाला माहिती म्हणून आम्ही आज निवेदन, पोलीस स्टेशन असेल, तहसीलदार असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील असेल, यांना स्थानिक माहिती म्हणून देणार आहोत. आणि आम्हाला एवढा कंटाळा आलेला आहे. अहो, आम्ही मर्याद माणसं जिवंत आहे, म्हणजे जिवंत असून मेलेलो आहोत. तेव्हा जिवंत राहून मजा नसल्या कारणाने आम्ही उद्याचं आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही आमच्या जीवाचे ना आम्ही आमच्या स्वतःच्या जबाबदारीवर आम्ही आत्मदहन करणार आहोत. म्हणजे आता भरपूर शेतकरी या ठिकाणी आहे. आता आपण सर्व आणि उद्याचं जे नियोजन असणार आहे तर उद्याचं नियोजन सकाळी 10 वाजता असणार आहे विंता नदीच्या तीरी शाळेच्या जवळ. तेवढ्या आजूबाजूचे जे काही शेतकरी असेल, वनजगाव असेल, सारोळ असेल,
नांदोडे असेल पूर्ण पंचक्रोशीची शेतकऱ्यांनी दखल घेता आमच्या उद्या सर्वांनी 10 वाजता इथे उपस्थित राहून शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखवून ओला दुष्काळाच्या ज्या संदर्भात योजना आहे आपल्या सर्वांना मांडायची आहे. ठीक आहे, चला भेटू उद्या.